सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते। सकाळी आपण उल्हास नदीचे अपडेट घेतले होते, पायऱ्या जवळपास पाण्याखाली गेल्या होत्या। आता आपण बघत असाल तर फाउंटेन नदीजवळ असणार आणि खेळणी सुद्धा पाण्याखाली गेलेली आपल्याला बघायला मिळतात। आणि या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सध्याच्या घडीला मोठी वाढ होताना आपण बघतोय। हवामान विभागानं, भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एकंदरीत या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की पुढचे जे 3 दिवस आहेत ते 3 दिवस ऑरेंज अलर्ट जो आहे तो ठाणे जिल्ह्याला देण्यात आला होता। आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानंतर एकंदरीत आपण बघत असाल तर त्याच पाणी पातळी गेली होती आणि आता जो पाऊस आहे ते देखील पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसून येतंय। 2 ते 3 दिवसापासून अर्थात तर आपण बघत असाल तर हवामान विभागानं जो अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे, त्या अंदाजामुळे एकंदरीत आठवड्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि या पावसामुळे आता जवळपास उल्हास नदीची जी पाणी पातळी आहे ती आपण बघत असाल तर इशारा पातळीकडे या ठिकाणी वाटचाल होताना आपल्याला बघायला मिळते। आणि असं असताना एकंदरीत ही जी पाणी पातळी आहे ती आता जवळपास इशारा पातळीकडे वाटचाल होत असल्यामुळे आता पुन्हा एकदा बदलापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होते का असा प्रश्न जो आहे तो आता नागरिकांना, रहिवाशांना पडलेला आहे। परंतु प्रशासन मात्र सज्ज असलेली माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कर्जत तालुक्यात रायगड मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होतोय। काल सुद्धा हवामान विभागाच्या माध्यमातून अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला होता आणि दुपारच्या दरम्यान आपण बघितलं सगळ्यांचे फोन्स जे आहेत ते जोरदार वाजले होते आणि ते नोटिफिकेशन प्रत्येकाच्या मोबाईलवरती पडलं होतं। आणि एकंदरीत हे जे अपडेट आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून, ही जी सूचना आहे ती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या। आणि त्या अलर्ट नंतर आता आपण बघत असाल तर मुसळधार पाऊस जो आहे तो आता सध्या सतत पडताना बघायला मिळतोय। सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली। सुरुवातीला आपण बघितलं ज्यावेळी पावसाळा एक तर उशिरा यंदाच्या वर्षी सुरू झाला, पावसाळा सुरू झाल्यानंतर जवळपास 2 वेळा पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली। एकदा तर पूर्णपणे पूर शहरामध्ये आला होता आणि जो उल्हास नदीच्या आजूबाजूचा परिसर आहे, पेट्रोल पंप आहे, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। आणि एकंदरीत हा जो नवीन पूल आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता। त्याच्यानंतर आता आपण जर बघत असाल तर पुन्हा एकदा सध्या तरी म्हणजे पाऊस बदलापूर शहरात जरी काही वेळाने पडत असेल मुसळधार, तरी सुद्धा कर्जत तालुक्यात जो मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम मात्र या ठिकाणची जी ही उल्हास नदी आहे आपल्या बदलापूर शहराची, त्या नदीवर मोठ्या प्रमाणात होताना आपण बघतोय। आणि जो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाच्या माध्यमातून, त्या ऑरेंज अलर्ट मध्ये आपण बघत असाल तर आता हे जे पावसाचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। सुरुवातीला पाऊस पडला, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा एकदा उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या बदलापूरकरांना, इतरही नागरिकांना लागायला लागल्या। पुन्हा एकदा पावसाची वाट जी आहे ती बदलापूरकर बघत होते आणि आता अखेर पुन्हा एकदा आपण बघत असाल तर सोमवारपासून या पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे आता एकंदरीत ही जी पाणी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला बघायला मिळते। उल्हास नदीच्या आजूबाजूला असणारी जी झाडं आहेत ती सुद्धा बऱ्यापैकी पाण्याखाली गेलेली आहेत। सकाळी आपण जे चित्र बघितलं किंवा तुम्ही अजूनही अद्याप बघितलं नसेल तर सकाळचं तुम्ही लाईव्ह पहा, त्यावेळी पाणी खूप कमी होतं। पण आता अवघ्या 2 ते 3 तासांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जी खेळणी आहे ती आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। एवढंच नाही तर आता हा जो उल्हास नदीमध्ये उतरण्याचा जो उतार आहे त्यामध्ये सुद्धा, तिथे सुद्धा पाणी साचायला यायला आता सुरुवात झालेली आपण बघतोय। असा जर हा पाऊस सुरू राहिला तर पुराची परिस्थिती जी आहे या ठिकाणी पुन्हा एकदा उद्भवू शकते। त्यामुळे हवामान विभागाने ज्या पद्धतीनं आवाहन केलेलं आहे त्या आवाहनानुसार कालचा दिवस, आजचा आणि उद्याचा म्हणजे 3 दिवस जवळपास ऑरेंज अलर्ट आणि मुसळधार आणि त्यासोबतच अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आणि जरी बदलापूर शहरात आज सकाळपासून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नसला तरी सुद्धा उल्हास नदीची जी सध्याची परिस्थिती आहे ती सध्या चिंताजनक असलेली आपल्याला बघायला मिळते। आणि हीच उल्हास नदी आता सध्या इशारा पातळीकडे वाटचाल करताना आपण पाहतोय। या संदर्भातल्या ज्या काही अपडेट्स असतील आपण यापुढे घेत राहू। तुर्तास तेच थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज चेक मराठी, बदलापूर।